नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, गेल्या 15 ते 20 दिवसापासून पीक विम्याचं वाटप अगदी संत गतीने चालू आहे. प्रत्येक शेतकरी ही पीक विम्याची वाट पाहत आहे. काही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे, काही जिल्ह्याचं वाटप पूर्णत्वाकडे आहे. कारण आता ज्या जिल्ह्यांचं वाटप अगोदर चालू झालेलं होतं त्या जिल्ह्यांचं वाटपाला आता पूर्ण कमीत कमी 75-80% वाटपाला पूर्ण होत आहे वाटप आणि आता काही टक्के फक्त राहिलेले आहेत. पण मित्रांनो, राज्य शासनाकडून आणखीनही पीक विम्याच्या निधीमध्ये भर घेतली जात आहे. कारण या अगोदर आपण सांगितलं होतं की पीक विम्यामध्ये फक्त नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्सनुसार सध्या पीक विम्याचं वाटप चालू आहे. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की जे यील्ड बेस त्यांना दाखवत आहे त्या यील्ड बेसचा निधी कधी येईल आणि त्याचं वाटप कधी होईल, असं प्रत्येक शेतकऱ्यांना सध्या वाटत आहे. परंतु राज्य शासनानं अजून त्याबाबत कुठलीही निधीची घोषणा केलेली नाही. कारण तो निधी आल्यानंतरच वाटप होणार आहे. कारण जो टोटल आताचा निधी आलेला आहे तो फक्त 2 स्टिगरचा आहे. नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 स्टिगरचा पीक विमा असल्यामुळं इतर स्टिगर जे 2 राहिलेले आहेत त्या स्टिगरचं वाटप सध्या होत असताना दिसत नाही आहे. त्यामुळं आता स्टेटस चेक करताना आपल्याला हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो, परत यील्ड बेस उत्पन्नावर आधारित असो, अशा निरनिराळ्या पद्धतीने क्लेम जेव्हा स्टेटस आपण चेक करतो त्यामध्ये हे स्टेटस दाखवत आहे. परंतु वाटप तर फक्त 2च स्टिगरचं होत आहे. मग इतर 2 स्टिगरचे पैसे कधी येणार हा प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न आहे. मग आता याचं वाटप कधी होईल अजून तरी सध्या राज्य शासनामार्फत कुठलीही घोषणा केलेली नाही. फक्त जी टोटल निधी आहे त्या निधीमध्ये वरचेवर भर घातली जात आहे. 10 कोट 5 कोट अशाप्रमाणे आणि अजूनही निधीमध्ये वरचेवर वाढ होत आहे. त्याबाबत आपण वरचेवर आपल्या चॅनलमधून अपडेट देतच राहू. परंतु मित्रांनो, कसं आहे, काही जिल्ह्यामध्ये अजून वाटपच व्हायचं बाकी आहे. तर असे जिल्हे कोणते आहेत की तिथे 1 रुपयाही वाटप झालेला नाही. कारण ती शेतकरी पूर्ण प्रतीक्षेत आहेत की आम्हाला पीक विमा अजून आलाच नाही तर मिळणार कधी. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्या जी माहिती घेणार आहोत की ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये 1ही रुपयाचं वाटप झालेलं नाही. असे जिल्हे कोणते आहेत? तर सर्वात अगोदर घेऊ आपण कोल्हापूर जिल्हा. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7,59,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्ह्याची एक मोठी अपडेट मला सांगायची आहे तुम्हाला. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो निधी आहे 7,59,00,000 रुपये, या निधीमध्ये 88,883 लोक शेतकरी आहेत आणि त्यासाठी फक्त 7,59,00,000 रुपयेचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळं हा निधी, शेतकऱ्यांची संख्या कमी आहे आणि निधी असा चांगला निधी आहे. त्यामुळं शेतकऱ्याला एक चांगली रक्कम यातून मिळेल आणि शेतकऱ्याला एक भरघोस असं पीक विमा त्यांच्या खात्यावर पडेल. कोल्हापूरचं पूर्ण पेंडिंग आहे शेतकरी मित्रांनो. अजून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटपच चालू झालेलं नाही. त्यांना फक्त 7,59,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु अजून 1 रुपयाचंही वाटप सुरुवात झालेली नाही. त्यांचं वाटप कधीही सुरुवात होऊ शकते. त्यांची कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यामुळं यांचं वाटप या आठवड्यामध्ये होऊ शकतं असं कृषी विभागाकडून माहिती मिळालेली आहे. त्यामुळे एकदा त्यांचं वाटप चालू झालं की ते पूर्णच वाटप करून जातील. आता पहिला जिल्हा घेतला आपण कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये 7,59,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे. अजून 1ही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेला नाही आणि तो निधी लवकरात लवकर खात्यात वर्ग होईल. या आठवडाभरामध्ये टाकण्याची प्रक्रिया चालू होईल. दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये फक्त 45,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला शेतकरी मित्रांनो. सातारा जिल्ह्यातील फक्त जे शेतकरी आहेत आणि जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना 45,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. परंतु तो वाटप ते पण अजून प्रलंबितच आहे. त्याही प्रलंबित असलेल्या 45,00,000 रुपयेचं वाटप ह्या आठवडाभरामध्ये होईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं ते वाटप व्हायला एखादा दिवस मागंपुढे होऊ शकतं, परंतु वाटप होईल.
त्यांचा निधी आहे 45 लाख रुपये सातारा जिल्हा. अजून एकही रुपया त्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेला नाही. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजून तुमचं पीक विमा वाटप चालू झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचं वाटप चालू झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यावर पडून जातील. तिसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 3 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला. शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील शेतकरी, तुम्हाला 3 कोटी रुपयेचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तोही वाटपाचा अजून प्रलंबितच आहे. त्यामुळं याचंही वाटप लवकरात लवकर होईल अशी कृषी विभागाकडून माहिती मिळालेली आहे. त्यामुळं 3 कोटी रुपये तिथल्या शेतकऱ्यांना, जे पात्र शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते व ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी क्लेम केले होते, त्या शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर पडून जाईल. दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये 1,41,00,000 रुपये, 141 लाख रुपये 16 लाख 141 कोटी 16 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला. तोही प्रलंबितच आहे. तोही पीक विमा लवकरात लवकर या आठवड्यामध्ये वाटपाला सुरुवात होईल. अहिल्यानगरमध्ये अजून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली नाही. लवकरात लवकर तोही वाटप सुरुवात होऊ शकेल. अजून एक जिल्हा आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये 43 कोटी 93 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु त्याही पीक विम्याचं वाटप अजून झालेलं नाही. तिथे एकही रुपया अजून वाटप करण्यात आला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नका. तुमचा पीक विमा वाटप चालूच झालेलं नाही. त्यामुळं पीक विम्याची तुम्हाला अजून वाटच पाहावं लागेल. तेही पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पडून जातील. नाशिक जिल्ह्यामध्ये 58 कोटी रुपये मंजूर झालेत. परंतु अजून एकही रुपयाचं पीक विमा वाटप चालू झालेलं नाही. तेही लवकरात लवकर वाटप होऊन जाईल. नाशिक जिल्हा 58 कोटी रुपये प्रलंबित, 58 कोटी रुपये म्हणजे तिथेही कुठल्याच शेतकऱ्याला 1 रुपयाचं वाटप चालू झालेलं नाही. लवकरात लवकर ते पण वाटप होऊन जाईल. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे पडून जातील. त्याच्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्येही 20 कोटी 69 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे. परंतु अजून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं नाही. त्यांचंही वाटप 1-2 दिवसामध्ये सुरुवात होऊ शकेल. आठवडाभरामध्ये त्यांच्याही खात्यावर पैसे पडून जातील. शेतकरी मित्रांनो, चंद्रपूर जिल्हा 20 कोटी 69 लाख रुपये, प्रलंबित रक्कम 20 कोटी 69 लाख रुपये. अजूनही तिथलं वाटप व्हायचं आहे. त्याच्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये 4 लाख पीक विमा मंजूर झालेला आहे आणि अजूनही तिथेही 1 रुपयाचंही वाटप झालेलं नाही. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अजूनही पीक विम्याची वाट पाहावी. अजून तुम्हाला पीक विमा वाटप चालूच झालेलं नाही. त्यामुळे लवकरात लवकर चालू होईल व त्यांच्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे या आठवड्याभरामध्ये पडून जातील. तर इतके जिल्हे होते शेतकरी मित्रांनो. कोणते? कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक आणि चंद्रपूर व भंडारा इतके जिल्ह्यामध्ये अजून पीक विमा वाटप चालू झालेलं नाही. या आठवडाभरामध्ये पीक विम्याचं वाटप सुरुवात कधीही होऊ शकतं. त्यावेळेस तुमच्या खात्यावर हे पीक विम्याचे पैसे पडून जातील. धन्यवाद मित्रांनो. असंच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.